झी 24 तास एक पाऊल पुढे करूया एका ब्रेकिंग न्यूजने देशाला मजबूत सरकारची आवश्यकता आहे आणि ते फक्त काँग्रेसच देऊ शकतं। जर स्थिर सरकार मिळालं नाही तर देशाचं विघटन होण्याची भीती असल्याचं धक्कादायक विधान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे। पुण्यात सुरू असलेल्या वक्ता मार्गदर्शन शिबिरात त्यांनी हे वक्तव्य केलंय। यावेळी बोलताना कपिल सिब्बल यांनीही नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली। नरेंद्र मोदी म्हणजे मृगजळ आहे अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे। विरोधी पक्षात सुरू असलेल्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवर त्यांनी टीका करत देशाला फक्त काँग्रेसच प्रगत सरकार देऊ शकतं असा दावा केलाय। स्थिर सरकार न मिळाल्यास देशाचं विघटन होईल असं धक्कादायक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। पुण्यात वक्ता प्रशिक्षण शिबिरात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय आणि काँग्रेसच देशाला स्थिर सरकार देऊ शकतं। स्थिर सरकार देशाला मिळालं नाही तर देशाचं विघटन होईल असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। 2014 ची निवडणूक इतकी महत्त्वाची आहे। या निवडणुकीमध्ये जर कुठल्या पक्षाला जर काही निश्चित असं स्पष्ट बहुमत मिळालं नाही, एक चांगलं मजबूत सरकार जर तिथं झालं नाही तर मग अशी कुमार केतकरांनी सांगितलं सोव्हिएट युनियनमध्ये झालं तसं काही होणार नाही असं कोणी सांगू शकणार नाही। लचके तोडण्याकरता आपापला विशिष्ट वाद साधण्याकरता ही माणसं काय करतील याचं उदाहरण आपण काही वर्षापूर्वी पाहिलेलं आहे। तर आपण ऐकलं तर मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य, स्थिर सरकार फक्त काँग्रेसच देऊ शकते आणि स्थिर सरकार मिळालं नाही देशाला तर देशाचं विघटन होऊ शकतं। जी स्थिती सोव्हिएत युनियनमध्ये झाली ती इथे देखील होऊ शकते। स्वार्थ साधण्यासाठी लचके तोडण्याचं काम काही लोक करतील, त्यामुळे देशाला स्थिर सरकारची आवश्यकता आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।